हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तर जसं मी कालच्या ब्लॉग मध्ये बोलले की आमच्याकडे फंक्शन आहे, फंक्शन ॲज ए पार्टी आहे छोटीशी. सो पप्पांचे फ्रेंड्स खूप दिवसानंतर आमच्या घरी येणार आहेत आणि ह्याची तयारी जसं तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं आम्ही तेव्हापासूनच सुरू केलेली होती, आदल्या दिवशीपासूनच. आणि आज सकाळपासून त्यामध्येच बिझी होतो. तर एवढी गडबड चालू आहे, सगळेच म्हणजे जसं तुम्ही आधीपासून बघताय आमच्या ब्लॉग मध्ये, जर तुम्ही पहिल्यापासून बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल की आमच्याकडे कुठलंही फंक्शन, इव्हेंट, पार्टी, व्हॉटेव्हर काही असू दे, आमच्या घरातले सगळे जण मिळून हेल्प करतात आणि तो इव्हेंट सक्सेसफुल बनवतात. तर अशाच प्रकारे आजचं पण आम्ही तयारी सकाळपासूनच स्टार्ट केलेली होती. तर या व्हिडिओ नंतर मी तुम्हाला दाखवेल की आम्ही कशी कशी तयारी केली, काय काय बनवलेलं आहे. अँड ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आईंची खानदेशी रेसिपी बघायला मिळणार आहे. आई जेवण खूप छान बनवतात, प्रत्येक वेळेला वेगवेगळे पदार्थ बनवत असतात, पण प्रत्येक वेळेला आपण असं बोलतो ना की इव्हेंट असला की आपण पनीर बनवतो किंवा छोले बनवतो, नॉर्थ इंडियन नॉर्थ इंडियन बनवतो, जे म्हणजे बाहेर मिळतात, हॉटेलमध्ये वगैरे गेल्यावर आपण खातो अशा वाल्या भाज्या बनवतो. पण ह्या वेळेस मग आईने ठरवलं की आपण त्यांना ट्रेडिशनल जो एकदम फ्लेवर असतो ना तसं वाला जेवण देऊया. कारण का हे सगळे जे आहेत फ्रेंड्स जे आहेत ते पप्पांचे सगळे समाजवालेच लोक आहेत, तर त्यांच्याच म्हणजे कास्टचे किंवा त्यांच्याच कम्युनिटीची लोक आहेत. सो त्याच्यामुळे त्या लोकांना ती वाली चव, जी गावची चव असते, एकाच गावचे लोक आहेत तर ती गावची एक चव असते ना, ती प्रत्येकाच्या जिभेवरती असते. आणि आईंच्या हातची खानदेशी वांग्याची भाजी खूप फेमस आहे आणि आज तीच तुम्हाला बघायला भेटणार. आणि जर तुम्ही खानदेशी असाल ना तर तुम्हाला माहिती असेल, खानदेशी लोकांचा तर मला पण माहिती झालंय, वांग्याची भाजी, कढी खिचडी ह्या गोष्टी खूप फेमस आहेत. खापरावरची पुरणपोळी ती तर तुम्ही बघितलीच असेल, ती आम्ही ऑलरेडी एका ब्लॉग मध्ये दाखवलेली होती. नसेल बघितली ते नक्की जाऊन आमच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघा की त्याच्यामध्ये खापरावरची पुरणपोळी कशी करतात. आणि आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळेल की खानदेशी भरलेलं वांग्याची रेसिपी कशी करतात ते. मी आधी एकदा अमेझॉन वरून मागवले होते सहज हाऊस म्हणून, पण ते ब्लॉग्स खूप छोटे आले, त्याच्यात मजा नाही. थोडं जम्बो ब्लॉग्स असले ना मजा येते पार्टीची. म्हणून आम्ही गेम्स प्लॅन करतोय, कुठल्या गेम ठेवता येईल. दीदीने सजेशन दिलंय जेंगाचं, म्हटलं जेंगा आणि अजून एक गेम ठरवतो विचार चाललाय. माणसांसाठी गेम्स विचार करायचं म्हणजे डिफिकल्ट. लेडीज लोक कसं पटकन अडॅप्ट करतात, माणसांचं थोडंसं टेन्शन. हे बायकांना कसं आपण ते हे बांगड्या बिंगड्या ठेवल्या, हे ठेवलं तरी चालतं, पण माणसांना कसं काय बांगड्या बिंगड्या ठेवणार ना, प्रश्न आहे. आणि माचीस वगैरे पण माणसं म्हणजे बायका खेळतात माणसांना. तर आईंनी इथे भेंडीची भाजी बनवायला सुरुवात केलेली आहे आणि आई यूज करतात इथे अगारोचं रॉयल इनेबल कास्ट आयर्न कॅसेरोल, जे की तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये आधी सुद्धा बघितलं असेल. आणि हे इतकं इफिशियंट आहे की फास्ट कुकिंग होतं आणि 5 लिटरची कॅपॅसिटी असल्यामुळे आम्हाला 10-20 लोकांचं जेवण बनवायचं आहे. सो एवढी सगळी भेंडीची भाजी ह्याच्यामध्ये होणार आहे. सो एक सुपर युजफुल असं युटेन्सिल आम्ही आजकाल सगळ्याच गोष्टीसाठी यूज करतोय. आणि प्राचीने फर्स्ट टाइम पास्ता केला तो याच्यात एवढा सुंदर झाला ना, त्यामुळे मग मी म्हटलं आज आपण भेंडी फ्राय करून बघूया कसं होते. मस्तपैकी भाजी रेडी झाली आहे. तर भेंडी नंतर आता आई बनवत आहे त्यांची स्पेशल खानदेशी वांग्याची भाजी. तर याच्यासाठी मी घेतले खोबरं किसून घेतले, ते भाजून घेतले, तीळ भाजून घेतली आणि शेंगदाणे. आता याचं वाटण करणार. आणि आता मी कांदा आणि ते वाटण मिक्स केलं, त्याच्यामध्ये गरम मसाला, लाल तिखट, धनिया पावडर, जिरा पावडर, लिंबू आणि मीठ आणि साखर हे सगळं तयार केलं. मसाला झाला हा तयार. आणि आता मी वांग्यामध्ये घालते. तेल टाकले, तेलामध्ये जिरं, मोहरी आणि हिंग हे फोडणीला घातलं, कढीपत्ता घातला. आणि आता मी त्याच्यामध्ये सगळी वांगी अशी ठेवते, जी भरून ठेवली ती वांगी सगळी अशी ठेवते. त्याच्यावर एक ताट ठेवून ताटात पाणी ठेवणार, ते वाफेने होत राहणार. आता त्याच्यात मी आतमध्ये पाणी नाही घातले, फक्त ते ताटात पाणी ठेवले म्हणजे वाफेने ते शिजतील. आणि हे पाणी गरम झालेलं याच्यात टाकणार आणि मग हा मसाला याच्यात टाकणार, म्हणजे मसाल्याचे वांगे तयार होतात. सो ऑलमोस्ट तयारी झाली आहे. डायनिंग टेबलवरती सगळ्या गोष्टी मांडून ठेवल्या आहेत. लास्ट मिनिट आता दाल फ्राय बनवतात आई.
आणि मग ह्याच्यानंतर आई पण रेडी होतील आणि लवकरच पाहुणे यायला सुरुवात होते. तर सकाळपासूनची तयारी तुम्ही सर्वांनी बघितलीच असेल. तर आता बघूया आपण ॲक्च्युअलमध्ये कसं सर्व एक्झिक्यूट झालं आणि काय काय बनवलं आहे. तर मी आता कॅमेरा टर्न करतो आणि तुम्हाला दाखवतो काय काय बनलं. तर आजचे होस्ट पप्पा आहे सर्वांसाठी आणि तसंच पप्पांसाठी सर्व तयारीसुद्धा केली. इकडे बघा खुर्च्या आहे, हे पूर्ण बसायसाठी सेटअप केलं आहे. जवळजवळ 20 फ्रेंड्स येणार आहेत पप्पांचे, सो त्याच्यामुळे आम्ही अरेंजमेंट करायचा प्रयत्न केला आहे. अँड अजून एक गोष्ट जी म्हणजे तुम्हाला दाखवते की गेम्स पण असतात. जेव्हा ते लोक सगळे भेटतात तेव्हा ते लोक गेम्स सुद्धा खेळतात. मग त्याच्यासाठी आम्ही जेंगा ठेवलेला आहे आणि अजून 1-2 गेम ठेवले जो तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला मिळतील की किती सगळे मजा करणार आहेत ते. आणि याच पाण्याच्या बॉटल्स ठेवलेल्या आहेत कारण का प्रत्येकाला पाणी सर्व करण्यापेक्षा आम्ही विचार करतो की बॉटल्स दिलेलं तर कन्व्हिनियंट राहतं. आणि फक्त तेवढंच बाहेरचं आहे, बाकी सगळं होममेड घरचं जेवण बनवलेलं आहे. जसं तुम्ही बघू शकता खूप सारे पदार्थ आहेत. मी एक एक सुरू करते. पहिली म्हणजे वांग्याची भाजी, म्हणजे वासानेच तोंडाला पाणी सुटतं माझ्या. देन केली आहे भेंडीची भाजी. देन ही एक गोष्ट आहे ती कुठला पण इव्हेंट असेल तेव्हा गोड पदार्थ म्हणून आमच्याकडे असते ते म्हणजे गुलाबजाम. देन इथे पापड ठेवलेले आहेत. देन इथे केलं आहे उसळ. इथे अजून एक उसळ आहे चण्याची. अँड इथे केले शेंगदाणे ॲज अ स्टार्टर म्हणून हे केलेलं आहे. ज्यांना आवडेल त्या लोकांनी स्टार्टर म्हणून खाऊ शकता. ह्याच्यामध्ये पोळ्या आहेत, भाकरी आहे, पोळ्या आणि भाकरी आहे. तो ज्यांना जे आवडेल त्याप्रमाणे ते लोक भाकरी किंवा पोळ्या चूज करू शकतात. आणि हे आम्ही असं इथे ना बुफे टाईप मांडलेलं आहे त्यामुळे आम्हाला सर्व करायची गरज नाही. ज्याला पाहिजे तो आपल्या हाताने जेवढं पाहिजे तेवढं घेऊ शकतो आणि एन्जॉय करू शकतो. 8 वाजताचा टाइम दिलाय. 8 वाजता आम्ही सगळे रेडी होऊन बसलोय वाट बघत. एक एक बुक घ्या, लिहायचं, अभ्यास करायचा. 2 अक्षरी किंवा 3 अक्षरी शब्द लिहायचे पण शेवटी ई आला पाहिजे. ई, रांगोळी, पोळी. तुम्ही लिहायचं. पण ते 2 शब्द जे तिने दिले त्याच्याशिवाय तुम्हाला बाकीचे शब्द लिहायचे. 2 अक्षरी, 3 अक्षरी, 5 अक्षरी पण शेवटी. ठीक आहे, मिनिटाच्या म्हणजे शेवटचं अक्षर काय पाहिजे? दादाला दुसरं रांगोळी पाहिजे, काढू वगैरे असं. एडी फक्त एडी आलं पाहिजे. अरे माझं नाव लिहिलं मी पण. खूप सोपे शब्द आहेत. 3 स्टार्ट. पेन घ्या. 13 झाले माझे. 13 झाले. असं माझे किती झाले मी मोजले नाही. एकच शब्द लिहायचा. अरे यार वन साइडेड नाही भरपूर मग भरपूरच लिहित की एकच शब्द. आणि मला वाटलं एकदम परत घेऊया वाटले. 2 अक्षरी शब्द आहे ना. विनोद दादाचे 13 आहे. हा ठीक आहे. शब्द बरोबर आहेत का पण? केळी, वेळी, अवेळी. ठीक आहे. अरे जाऊ दे. डरकाळी, पोळी, रांगोळी. रांगोळी नाही आला ना. मी सांगितलं ना. अरे कवळी. बरोबर. ठीक आहे. टवळी. बरोबर. राईट राईट. मावळी, ढवळी, ढवळी, पवळी. पवळी, चवळी. 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 क्या बात. चवळी बरोबर. शेवटचं चवळी चवळी जाणार पाहिजे. एक आहे चवळी. हा चवळीच आहे बरोबर. कॉन्फिडन्स नाही. टोटल 12. तो कॅन्सल कराय. जो कॉन्फिडन्स नाही तो कॅन्सल करा. माझा सगळ्यात लास्ट नंबर. तुमचं कसं हार के भी जीतने वाले को हाँ बाजीगर कहते हैं. ठीक आहे. विवेक शिरोडे, दिवाळी, झोळी, पोळी, साखळी, साळी, साडी. साळी, भोळी, टोळी, कोळी. कोळी,
माळी बक्षिसासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, बघू शकतो कोणत्याही थराला. 11. अरे यार हे चिटिंग आहे बघ. त्यांनी लिहिलंच नाही, कोणीच नाही लिहिलं. काकांनी बरोबर लिहिलंय. साखर गोळी हा तशी आंबट गोळी हे सगळं किती लिहू शकत होते. अरे यार. श्रीखंडाची गोळी. राखण गोळी लिहायचं. हा पण तेच तसंच. चारोळी परफेक्ट. आळीमिळी बरोबर आहे. गुपचिळी. आळीमिळी, कोपरखडी, शंकरपाळी. वा क्या बात आहे. नंबर दिसतो. तांदळाचे दिसत आहेत. अरे माझं अक्षर बरोबर तरी बघून लिहिली आहे. होळी औषध होळी निळी. ठीक आहे. पिवळी दवली. पिवळी. ठीक आहे. ती पिवळी आणि काळी. हा बरोबर काळी. काळी. होळी, होळी. पिवळी, पिवळी. पण पिवळी 2 वेळ झालं ना. हा ते बात करा, रद्द करा. खालची झालं. काळी. डार्क पिवळी असेल, ही लाईट पिवळी असेल. बरोबर. परत काळी. तू येऊन सांग. डार्क काळी. 2 मिनिटात ए, असं नाही. होळी निळी. अफजल दादा, क्या बात आहे. बक्षिसासाठी खूप नाही ठरवलं. मावशींचा आशीर्वाद मिळाला. तिकडनं खायला पुढं ते आम्ही बघितलं, ते कॅप्चर झालं. तुमचा आता व्हिडिओ जाईल ना युट्यूबला. नाही, मी मावशी. मी आहे ना. अरे हो, घ्या, घ्या. तुमचा सहभाग आहे त्याच्यामध्ये. 4-5 नाव तुम्ही सांगितले. अरे बस किती एकच घ्यायचं. नेक्स्ट गेम. टोटल 8 जण आहेत ना. ठीक आहे. तर तुम्ही 1 बोलायचं, तुम्ही 2 बोल. 1 2 अरे हा तोच. 3 इंग्लिश, मराठी इंग्लिश. आपण मग त्याच्याकडे गेलो होतो. नाही. जो आउट होईल त्यांनी मागे व्हायचं फक्त. आम्ही उभं राहू. ठीक आहे. हा. 1 2 3 4 5 6 7 1 9 पाच. 9 झालं ना. 10 11 12 13 14 आणि ते इंग्लिश आता 17. काय करायचं. थांबला तर संपला. 2 3 पाच. 2 3 आउट झालं. जिंकले. अरे congratulations. दरवेळेस ते बक्षीस देतात. हा हा मस्त. कॉंग्रॅच्युलेशन. दादा मोबाईल देऊन दे. सांगेल. सूरज आधी समजूच हो, सांगतो. एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला. एक्झाम्पल शेक काढली. हा. ठीक आहे. पडलं मला काढायची, पडली नाही पाहिजे. परत दाखवते. दोन्ही बस ना, बस ना. नाही, एकच बोटाने. एकच बोटाने एकच हाताने. हा, दुसरा हात लावायचा नाही. एकाच हाताने. ठीक आहे. दुसरा हात लावायचा. पर्यंत नाही का फक्त. हा, वरचे तीन पहिले- तांबे- तीन पहिले रेस्ट्रिक्ट तीन आहे. पहिल्या 3 मजले रेस्ट्रिक्ट आहे. आता ही काढली बोला. काढून ठेवून द्यायची ना बाजूला. हा, बाजूला ठेवायची. प्रत्येकाने एकाने एकच काढायची. ते सगळं संपलं पाहिजे. काढून. पडायला नाही पाहिजे. पडायला नाही पाहिजे. हा, पडलं तर तो त्याच्याकडून पडलं तो. नाही तू आता बस ऑफिसली साईडचा. माझ्यापासून करतो ना. हा. सावकाश करा. सावकाश हात. पाडलं तर त्याचं मला नुकसान आहे ना. अरे आम्ही पुढे सरकणार पण. एकदा का हात लावला तर ते नाही, नाही. असं नाही. विचार करून काढून दे. मोठा अंदाज येणार सर. दोनच चान्स, दोनच अटेम्प्ट. दोनच, ज्याला हात लावल्यानंतर 2च अटेम्प्ट. आता मी अशा सिस्टम काढून टाकले की ते पडणार. तीन म्हणजे आहे, पडणार. तीन. हा, ठीक आहे. बरोबर. गुड. 3 सोडून गुड. शाबास. ते काय ना काढू अरे हो. चला अजून एक चान्स. हा नाही. त्याच्या हिशोबाने नाही, त्याला. त्याला दिसत नाही म्हणून सांगितलं मागून. अजून एक चान्स, एक फक्त बस. हा ठीक आहे. एक चान्स आहे. मला मागून दिसत नव्हतं म्हणून सांगितलं. खेळा. एकदम खालचा. त्यांना तिकडे मदत केली. तुम्हाला मदतच करते. अच्छा. मला मदत करा तुम्ही.
आता गडबड एकदम situation खराब आहे आपण एका विटेवरच थांबलेले आहे ते मोठा डेंजर आहे काय केलंय माझ्या वेळेला अरे मस्त. वरचे 3 नाही लावलंच नाही ना मी सुरू असा तू कर काय करायचं वरून सुरुवात करते मी सांगू का दादा? नाही आरामात सांगू शकतो असं काही तुझ्या हिशोबाने काढ. मधली काढ मधली. हा ही काढ वाटे साहेब पडेल पडेल. दादाने बरोबर नाही काढ. अरे मस्त. या लेवल पर्यंत येईपर्यंत प्रो झाले सगळे. बापरे नाही प्रो मॅक्स होऊन गेला आता हळूहळू तिरुपती बालाजी की जय निघेल बरोबर आहे निघेल रे काढू द्या काढू द्या. असं कुठं झालं निघेल निघेल ना मला यार त्यांना सवय आहे. चला ते आउट झालं ते तिकीट मध्ये टाक. आता ज्याला हात लावला तो काढायचा आहे. बघून घ्या बिल्डिंग पूर्ण. गेला कुठे अजून? आहे. व्यवस्थित बघून घ्या पायात बिल्डिंगचा पाया. नाही पण आता असं इकडे बोल ते गोल फिरतात. मस्त घे दीदी तुम्ही घ्या तुम्हाला वाटलं का आपण कमी लोक आहे? नाही ना वाटलंच पण सगळे आले असते तर खूप छान वाटलं असतं. ठीक आहे, हा, अजून मजा आली असती. आपल्या हातात. बाकी त्यांचे कमी आम्ही बोलू हा तुम्ही एन्जॉय करा बद्दल काय करणार. चला आता आपण जेवायला घेऊया. 6 वाजत आले. पप्पाला दे ना प्लेट करून. पप्पाला हा काय विनोदांना थंडी करणार. कसं आहे जेवण? मस्त एक नंबर. मी बोलेल की लग्नानंतर एखाद्याला सासू मिळते पण मला दुसरे आई वडील मिळाले. माझे एक माझे वडील स्वतःचे वडील वारले पण मला दुसरे वडील मिळाले की त्यांनी त्यांची जागा त्याच्यापेक्षा जास्त भरून काढली. आणि त्यासोबत आई जी मिळाली अशी मिळाली की आता मला दोन आया आहेत. मी असं प्राऊडली सांगू शकते की ही पण आई आणि ती पण आई आहे. कारण का बिलकुल कुठल्याच गोष्टीची कमी नाहीये इकडे. मला म्हणजे त्यांनी अजूनपर्यंत मला कधीच असं नाही वाटून दिलंय की मी सून आहे की तू असं नाही केलं पाहिजे तसं नाही केलं पाहिजे. जे तुला आवडते ते कर. माझं युट्यूबची जर्नी जर मी तुम्हाला बोलेल की जी युट्यूबची जर्नी जी आतापर्यंत चालू आहे ना ती त्यांच्यामुळेच आहे. आणि आता पण मी जे सॅटर्डे संडे IPLच्या कामातून पण व्हिडिओ बनवते त्याचं पण क्रेडिट त्यांचंच आहे. कारण का त्या माझ्या मागे लागतात की तू काहीतरी कर आपण असं करू काहीतरी करून आपण टाकूया लोकांना आवडतं आपण करूया. सो त्यांच्यामुळे तो एक आधार मिळतो. आणि अशी सासू सगळ्यांना मिळाली पाहिजे. आजकालच्या मुलींना तर मिळालीच पाहिजे. मनापासून खोगायचं असलं फॉर्मॅलिटी नाही 100%. आणि साहेब मला खूप वर्षापासून ओळखते. 20 वर्ष आम्ही कसं अन्नपूर्णाचा खरंच आशीर्वाद पण आहे. सगळं खानदेश पट्टा म्हणजे आपलं मनच मोठं सगळ्यांचं. घरी जाऊन बसते असं निमित्तानेच येत आपल्या बक्षीस घ्या. हे कोणाच आहे. त्याच्यासाठी एवढं आटापिटा सगळ्यांना दादा म्हटली माझ्यापेक्षा लहान वाटतात म्हणून. बाय. हे बेटा त्यांना हे पाहिजे लिंक पाहिजे त्याची. त्याचे पाठवते मी पप्पांच्या मोबाईल वरून. टाकलं तरी चालेल.
आमच्याकडे पाठवून सांग. तर सगळे गेल्यानंतर हे लोक बसलेत आता इथे जेंगा खेळायला. आणि तुम्ही बघू शकता इथे या लोकांनी काढून 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 सगळे असे 2-2 हे लावून ठेवलेत. आणि आता गेम फुल डिफिकल्ट झालेला आहे. कोण जिंकणार? पाडणार आहे आता हा. नो 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 मधलं गेम. मस्त. तर ह्यांचा गेम तर काही लवकर संपणार नाही आहे. आज लोक दोघं जण खेळतच बसणार आहेत जोपर्यंत एक जण जिंकत नाही तोपर्यंत. बट अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान गेला आणि सगळे लोक आले. आम्हाला खूप बरं वाटलं आणि सगळ्यांना खूप छान वाटलं घरी येऊन आणि सगळ्यांशी भेटून सुद्धा. आणि पप्पा सुद्धा मेन म्हणजे खूप खुश होते. अँड येस, असे आमचे छोटे छोटे इव्हेंट्स होतच असतात आणि ते सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. आणि आईंची जी खानदेशी वांग्याची भाजी होती त्याच्यावाला तर खूप खूप छान प्रतिसाद मिळाला. सगळेजण कौतुक करत होते खूप छान झालेली म्हणून. आणि जर तुम्हाला करायची असेल तर मी रेसिपी दिलेली आहे, ब्लॉगमध्ये दाखवली आहे, तर नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल. आणि जर तुम्ही केली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही करणार आहात किंवा केली असेल, तुम्ही खाल्ली असेल तर तुम्हाला आवडत असेल तर ते सुद्धा मला नक्की सांगा. तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग मी इथे संपवते. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.